नमस्कार, मी केतन कुमार तुमचं विजय कुंभार सरांच्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। आज माझ्यासोबत महाराष्ट्रातले दोन दिग्गज आहेत। एक स्वतः विजय कुंभार सर, जे पुणेकर ऑन मिशन आहेत, राजकीय जीवनातली सामाजिक जीवनातली दुर्गंधी साफ करतायत RTIच्या माध्यमातून, आपल्या आवाजानं, सोशल मीडियाच्या माध्यमातून। आणि दुसरे तेवढेच तुल्यबळ माझ्यासोबत आहेत महेश झगडे सर, महाराष्ट्राचे एक्स प्रिन्सिपल सेक्रेटरी, यासोबतच FDA मधले ॲक्टिव्हिस्ट आयुक्त, यासोबत पुणे महानगरपालिकेमधले आयुक्त। तर या दोघांसोबत आपण मनमोकळा संवाद साधणार आहोत। प्रशासनातल्या, शासनातल्या काय अडीअडचणी आहेत, काय प्रॉब्लेम आहे, या महाराष्ट्राला काय झालंय, याबद्दलचा एक चर्चा, उहापोह आज आपण करणार आहोत। तर नमस्कार सर, तुमचं दोघांचं स्वागत आहे। नमस्कार। नमस्ते सर, मी आपल्यापासून सुरुवात करतो। काय तुमच्या पक्षाची भूमिका काय? आम आदमी पार्टीचे तुम्ही उपाध्यक्ष आहात महाराष्ट्राचे, तुमच्या पक्षाची नेमकी भूमिका काय या इलेक्शन मध्ये? आमच्या पक्षाची भूमिका अशी आहे की काही झालं तरी आपल्या या देशाची, आपल्या राज्याची जातीयवादापासून सुटका झाली पाहिजे। जी काय अनाबुंदी आहे भारतीय जनता पक्षाची, त्याच्यातून सामान्य माणसाची सुटका झाली पाहिजे आणि सामान्य माणसाचा जो हक्क शासनाने द्यायचा असतो तो त्याला मिळाला पाहिजे। आणि त्यासाठी आपणच आल्यानंतर सगळं काही होतं असं समजण्यापेक्षा इतर जे कोणी भारतीय जनता पक्षासारख्या जातीयवादी धर्मवादी पक्षाला विरोध करतायत त्यांना सपोर्ट करण्याची आमची इथं भूमिका आहे। सर, पण जर आपण पाहिलं तर या इलेक्शन्समध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्ही निवडणुकीत भाग घेतलेला नाहीये, तर तुम्ही बाहेरून निवडणूक लढवतायत। मग हे असं अदृश्यपणे निवडणूक लढवणं कितपत योग्य आहे? याचं कारण असतं, ज्यावेळी एखादा मोठा शत्रूला लांब ठेवायचं असतं त्यावेळेला तुम्हाला कुणाला तरी बरोबर यायला लागतं। आपल्याकडे जर तेवढी यंत्रणा नसेल, महाराष्ट्रामध्ये आमची यंत्रणा चांगली आहे कार्यकर्त्यांची, परंतु त्याच्यामधून राज्य शासनावर येऊ, सत्तेत येऊ अशी शक्यता नव्हती। म्हणून आम्ही सत्तेत येऊ शकणाऱ्या आणि आम्हाला त्यातल्या त्यात जी बरी मऊ वीट वाटते त्यांच्याशी सलोखा करण्याचा आम्ही याच्यामध्ये प्रयत्न केला। याचाच अर्थ असा आहे की आम्ही जी काय आमची सुरुवात करायची आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थापासून करणार आहे। तिथे आमचं कुणाशी गठबंधन नसेल, कारण आपली केवळ लढण्यापेक्षाही आपली शक्ती बघून लढणे हे कधीही चांगलं असतं। त्यावेळेला एक तिथले शत्रू मोठे आहेत, ते देश पातळीवर पसरलेले, राज्यातले शत्रू तेही देश पातळीवर पसरलेले आहेत, त्यांचा बिमोड करायचा आणि नंतर मग आपली सुरुवात जिथं आपल्याला शक्य आहे तिथून करायची असा आमचा निर्णय। पण तुम्ही एक गोष्ट विसरताय, लोकसभा इलेक्शन पासून ते आता विधानसभा इलेक्शनमध्ये हरियाणा सारख्या राज्यामध्ये जिथे आम आदमी पार्टीचं शेजारच्या राज्यामध्ये सरकार आहे, त्या राज्यामध्ये तुम्ही गठबंधन नाहीये, तुमची आघाडी नव्हती, पण तिथे तुम्हाला स्वतंत्रपणे जागा लढाव्या लागल्या। त्या तुलनेत याच इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीच्या लोकांनी तुम्हाला मदत केलेली नाहीये। मग असं धरसोडीचं राजकारण जिथे होतंय तिथे तुम्ही का सोबत आहात? हे पहा, हे राजकारण हे धरसोडीचंच राहणार आहे। याच्यामध्ये जिथं आमचा फोकस हा सामान्य माणूस आहे, त्याच्यासाठी फक्त आजचा विचार करायचा नाही, तर त्याच्यासाठी पुन्हा भविष्याचाही विचार करायचा आहे। या भविष्यामध्ये काय काय करायचं आहे पुढे, ते आत्ताच सगळं आम्हाला हवं असं म्हटलं तर कदाचित पुढे सुद्धा काही मिळणार नाही। म्हणून काही ठिकाणी त्या भागामध्ये, त्या राज्यामध्ये जी जी योग्य वाटली भूमिका ती आम्ही घेत आहोत। महाराष्ट्रामध्ये आता सध्या आम्हाला वाटतं की महाविकास आघाडीला जर सपोर्ट केला तर कदाचित पुढं किंवा आम्ही त्यांच्यावर आणखी चांगली काही कामं करून घेऊही शकू। त्याच्यासाठी म्हणून हा सपोर्ट दिलेला आहे। याच्यानंतर परत अशीच आघाडी राहील किंवा पुढे त्यांनाच पाठिंबा दिला जाईल असंही काही समजायचं कारण नाही। आता तुम्ही जे काम करतात तेच काम घेऊन भाजप महायुतीचं शासन लाडकी बहीण योजना आणतं, बसेसमध्ये सवलती देतंय, मग तुम्हाला वेगळं याच्यापेक्षा वेगळं काय करायचंय? या सवलती देण्यासाठी सत्तेत यायची गरज आहे आणि हे जे करतायत ना, ठीक आहे, आमचा उद्देश सत्तेत येण्याचा कधीच नव्हता। आमचा उद्देश सामान्य माणसाला त्यांच्या ज्या काय आम्ही दिल्ली सोयी देत होतो त्या देण्याचा होता। त्या देण्यासाठी जो पक्ष पुढे येतोय, ज्याला थोडंसं पूर्वी युनिव्हर्सल बेसिक इन्कम नाव दिलं जातं आणि त्याच्या प्रत्येक राज्यामध्ये बेघर होम असेल, अनाथ आश्रम असतील, अशा गोष्टी राज्य शासन चालवत असतं। ते जे निसर्ग लोकांना देऊ शकत नाही ते राज्य शासनाने दिलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे। आणि त्यासाठी जो कोणी प्रयत्न करेल आणि त्यासाठी जिथं आम्हाला संपूर्ण सत्तेत येऊन काम करता येणं शक्य नाही तिथे आम्ही सपोर्ट करतोय। लोक आपण पाहिलं की आम आदमी पक्ष असू द्या, भाजप असू द्या, काँग्रेस असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, या सगळ्यांची भूमिका आहे की यांना आता लोकांना काहीतरी द्यायचं आहे। पूर्वी जे पंतप्रधान त्याला रेवडी कल्चर असं म्हणायचे, त्या रेवडी कल्चर फ्रीबीजवरून आता ही लोकोपयोगी कामं झाली आहेत।
अशी व्हायला लागली. पण आपल्याला एक बाजू बघावी लागेल की प्रशासनाला यामध्ये काय वाटतं, हे प्रशासकांसाठी किती फिजिबल आहे आणि याचा एकूण महाराष्ट्राच्या, देशाच्या आर्थिक जडणघडणीवरती काय परिणाम होणार आहे. सर, मला वाटतं तुम्ही याच्यावरती जास्त चांगला प्रकाश टाकू शकतात की ह्या खरंच युनिव्हर्सल बेसिक इन्कमच्या नावाखाली हे जे काय लोकांच्या हातामध्ये कॅश इन हँड दिली जाते याचा नेमका परिणाम काय होणार आहे आणि याचा एकूण लॉंग टर्ममध्ये परिणाम काय होणार आहे, याच्याने काय साध्य होणार आहे, काय साधलं पाहिजे, हे तुम्ही काहीतरी आम्हाला सांगितलं तर जास्त बरं होईल. यामध्ये कथन असं आहे की हे राजकीय पक्ष असतात, त्यांचे मूळ उद्देश असतो की निवडणुका जिंकणं. तर काही म्हणतील की आम्हाला निवडणुका जिंकायच्या ते लोकांना सेवा देण्यासाठी, पण एक निश्चित आहे की निवडणुका जिंकायच्या त्या सत्तेसाठी असतात. बरोबर आहे सर. सत्ता कशासाठी आहे ते मग कदाचित सेवा देण्यासाठी असेल किंवा अन्य काही कारणासाठी असेल किंवा नुसतं सत्तेसाठी पण असेल. पण सगळ्यात महत्त्वाचा उद्देश असा आहे की ही जी लोकशाही आली ती सामान्य जनतेला सुखकारक जीवन जगणे ह्या एकाच वाक्यासाठी आलेली. आता हे करताना मग तुम्ही जसं सांगितलं की ज्या पद्धतीने ह्या योजना आणल्या जातात, जे रेवडी कल्चर म्हटलं जातं, तर हे खरं म्हणजे की ते देणार. पण मला असं वाटतं की हे केवळ मतांच्यासाठी पेरणी आहे की आपल्याला निवडून येण्यासाठीची ही पेरणी आहे. तो प्रत्येक पक्ष करतो, पण प्रशासन म्हणून, देश म्हणून आणि आपलं संविधान म्हणून हे योग्य आहे का? ते निश्चितपणे योग्य नाही आहे. कारण याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस आपण ह्या सुविधा देतो, त्या सुविधा देताना त्याचे खरंच चांगले परिणाम होणार आहेत का, हे त्याचं तावून सुलाखून ॲनालिसिस करून ते केलं पाहिजे. काही ठिकाणी ते देण्याची सुद्धा गरज आहे, कारण आपली वाटचाल युनिव्हर्सल बेसिक इन्कमकडे चाललेली आहे, याच्यामध्ये दुमतच नाही आहे. पण ही वाटचाल थांबवणं किंवा वाटचाल इकडे न जाणं याच्यासाठी काय आपण करतो आहोत का? तिथे कोणीही बोलत नाही, ना प्रशासन बोलत आहे ना राजकीय नेतृत्व बोलत आहे. खरं म्हणजे की इथे प्रशासनाने राजकीय नेतृत्वाला सांगितलं पाहिजे की आपल्याला खरं म्हणजे की ही रेवडी देण्याची गरज पडू नये, याच्यासाठी आपले 80% एफर्ट्स, प्रयत्न शासनाचे झाले पाहिजेत. आणि मग गरज पडेल तिथे तुम्हाला 20% जे प्रयत्न आहेत ते तुम्हाला रेवडी कल्चर ज्याला म्हणतात तिथे देणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे देणं योग्य की अयोग्य हा मुद्दाच नाही आहे. पण मग याच्यासाठी आपण रोजगार आहे तो टिकवतो आहोत का, किंवा रोजगार वाढवतो आहोत का, किंवा अर्थार्जनासाठी छोटे छोटे उद्योगधंदे किंवा मोठे उद्योगधंदे आपण आणतो आहोत का, यासाठी राज्य शासनाने काय केलेलं आहे. ते पक्षाचं कुठलं काय असणार, हे खरं म्हणजे याच्याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे. आता मी आपल्याला एक उदाहरण देतो की ही लाडकी बहीण असेल किंवा असे जे काही असेल, हरकत नाही द्यायला. कारण कसं की जो फायनान्शियल स्ट्रेन आलेला असतो एकदम गरीब लोकांचा, कुठेतरी रिलीफ मिळतो. पण याच राज्याने खरं म्हणजे की देशाला दिशा दाखवलेली होती की ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये 1972ला प्रचंड मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला होता, त्यावेळेस शासनाने काही असं रेवडी कल्चर केलं नाही. त्यांनी EGS नावाची स्कीम आणली होती, रोजगार हमी योजना, आणि लोकांच्याकडून कामं करून घेतली आणि त्यांना मग त्या कामाच्या माध्यमातून मोबदला दिला. झालं काय? त्याच्यामुळे रस्ते झाले ग्रामीण भागामध्ये, शेती सुधार झाला, जलसंधारण झालं आणि कायमस्वरूपी तुमच्या आर्थिक दृष्टीने महाराष्ट्र सक्षम व्हायला हे झालं. आणि महाराष्ट्राचं सक्षम होण्याचं कारण काय आहे की इथली राजकीय नेतृत्व प्रकल्प होतं, इथलं प्रशासकीय नेतृत्वाने तशी त्यांना साथ दिलेली. आता आज झालंय काय की हे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत देशापुढे आणि जगापुढे आणि महाराष्ट्रापुढे, ह्या प्रश्नाकडे खरं म्हणजे की हे प्रशासनाने राजकीय नेतृत्वाला सांगण्यामध्ये ते कुठेतरी प्रचंडपणे फेल झालेलं आहे. हे प्रशासकीय नेतृत्व सांगतच नाही की महाराष्ट्राला काय पाहिजे. जर सांगितलं असेल आणि राजकीय नेतृत्व ऐकत नसेल तर त्यांनी जनतेला सांगितलं पाहिजे का मी राजकीय नेतृत्वाला हे सांगितलं होतं, पण राजकीय नेतृत्व आमचं ऐकत नाहीत. खरं म्हणजे की घटनेमध्ये भाग 14 मध्ये की प्रशासकीय नेतृत्वावरती आणि प्रशासनावर जबाबदारी आहे की जिथे राज्यकर्ते चुकत असतील, अनाठाई निर्णय घेत असतील, त्याच्यावरती तुम्ही चेक्स अँड बॅलन्सच्या माध्यमातून ते नियंत्रण आणणं गरजेचं आहे. मला असं वाटतं या देशाला खरंच, आणि ही आता जगापुढे हे मोठं संकट उभं राहिलेलं आहे की 4थ्या औद्योगिक क्रांतीमुळे रोजगार आता कमी होत चाललेला आहे. जे मेगा कॉर्पोरेशन्स आलेले आहेत ते व्यवसायाचं आणि उद्योगाचं एकत्रीकरण करतायत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार जाणार आहे हे निश्चित आहे. याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही आहे. मग शेवटी आपण फक्त एकच पर्याय आहे की युनिव्हर्सल बेसिक इन्कम. मला वाटतं की युनिव्हर्सल बेसिक इन्कम हे शेवटी ठेवलं पाहिजे, जिथे गरज आहे तिथे आत्ता ते सुरू केलं पाहिजे. पण 80% फोकस हा तुम्हाला जो रोजगार कमी होत चाललेला आहे तो रोजगाराची कमी होण्याची जी पातळी आहे ती थांबवली पाहिजे आणि रोजगार कसा वाढेल. अलीकडेच मला वाटतं 5-6 महिन्यापूर्वी इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनने जे काही रिपोर्ट भारताबद्दल आणला होता, 41-42% ग्रॅज्युएट्स या देशातले अनएम्प्लॉईड आहे असा त्यांचा रिपोर्ट आहे. आपण त्याच्यासाठी काय केलेलं आहे? आता फार छोटीशी स्टॅटिस्टिक्स आपल्याला देतो की महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणपणे शासकीय यंत्रणेमध्ये 7.5 लाख पदं आहे. बरोबर.
आता मी फक्त लाडकी बहिणीच्याच यांनी सांगतो, संदर्भाने सांगतो. आता रोजगार जर द्यायचा असले आणि ग्रामीण भागातील लोकांना रोजगार द्यायचा असेल तर ही सगळी पदं भरलेली पाहिजेत. कारण हे तरुण जे आहेत ग्रामीण भागातले 10वी-12वी असतील किंवा ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असतील, त्यांना खाजगी क्षेत्रामधला तो रोजगार कमी होत चालला. मग कमीत कमी शासन तुमच्या हातात तो तरी दिला पाहिजे. तिथे त्यापैकी 66% पदं फक्त भरलेली आहेत, 34% पदं भरलेली नाहीत. आता राज्य शासनाने त्यामध्ये काय केलेलं आहे, ते भरत नाही आहेत. पण कुठल्या तोंडाने त्यांनी हे केलं पाहिजे, त्यांनी खरं म्हणजे पदं भरायची दाखवली पाहिजे होती की हे पदं भरले तर कमीत कमी तुम्हाला 2,45,000 युवकांना रोजगार मिळाला असता. हे आकडे काय लहान नाहीये. पण मोदीजींनी सांगितलं ना 2 कोटी लोकांना ते रोजगार देणार होते. महाराष्ट्रातली आकडेवारी शासनाची मी सांगतोय, ही शासनाची आकडेवारी आहे, शासनाचं पुस्तक आहे की महाराष्ट्रामध्ये 7.5 लाख नोकऱ्या आहेत, त्यापैकी आम्ही फक्त 66% भरलेले आहेत, 34% रिक्त आहेत पदं. ते तुम्ही भरा. ते भरलेले नाहीत. त्यांनी काय केलं की मग 2,30,000 कॉन्ट्रॅक्टवरती भरली. आता ते कॉन्ट्रॅक्टमध्ये कुठली भरली, काय भरली, कोणी भरली, कोणाच्या फायद्यासाठी भरली, हा मोठा विषय आहे. मी तुम्हाला थोडं इंटरप्ट करतो आणि मी कुमार सरांकडे जातो. सर, झगडे सर जे म्हणतायत की स्किल बेस्ड सोसायटी आपण निर्माण करू शकलेलं नाहीये. आपण रोजगार हमीवरती काम दिल्यासारखी काम देतोय आता, पण मुळात अडचण अशी आहे की आपल्या स्किल इंडियाचं स्टेटस काय आहे ते तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकाल मला वाटतं. आणि दुसरी बाब म्हणजे की हा जो रिक्त जागांचा प्रश्न आहे, म्हणजे स्पर्धा परीक्षेतून भरल्या जाणाऱ्या गट ब मधून किंवा अजून कुठल्या सरळ सेवांमधून भरल्या जाणाऱ्या, यांच्याबद्दलची तुमच्यापर्यंतची माहिती काय आणि त्याचं स्टेटस काय ते तुम्ही सांगा. स्किल इंडियाचं स्टेटस तुम्हाला पुणे शहरापासून एक 15 किलोमीटर गेल्यावर दिसेल. आणि पुणे स्मार्ट सिटी पण आहे. स्मार्ट सिटीमध्ये यस, जिथं स्किल इंडियासाठी काहीतरी कॉलेज वगैरे मोठी इमारत आहे, त्याच्यामध्ये आता कुणीही नसतं. स्किल इंडियाच्या नावाखाली जे काही घडलंय किंवा जे घडवलं जातंय, सरांनी सांगितलं आता एवढा रोजगार कमी आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरतायत, परंतु आपला आता फोकस कशावर आहे, आम्ही स्किल इंडियामध्ये शिक्षण देऊन त्यांना जर्मनीला पाठवणार. हो, आम्ही त्यांना ऑस्ट्रेलियाला पाठवणार. त्यांना एक मोठं गाजर दाखवतोय की आपण परदेशात गेलो की आपल्याला भरमसाठ पगार मिळणार, परंतु त्याच्या राहणीमानावर किती खर्च होतोय तिथे याचं कुणी काही सांगत नाही. तुमच्याकडे रोजगार आहे, तुमच्याकडे स्किल मॅनपॉवर आहे, तुम्ही ती भरत का नाही, हा एक मुद्दा झाला. स्किल इंडियासाठी आपल्याकडे अनेक योजना केल्या. म्हणजे सरांना माहिती असेल, महापालिकेत असताना हिऱ्यांचं काय करणं, सोन्याचे दागिने बनवणं, चप्पल करणं, अशा अनेक योजना आहेत. पण त्या योजना कधी सामान्य माणसापर्यंत पोहोचल्या नाहीत. त्या फक्त स्टायपेंड देण्यापुरता, तेही आपल्या मर्जीतल्या कार्यकर्त्यांना इथंच मर्यादित राहिल्या. त्यामुळे योजना असणं आणि त्या योजना कार्यान्वित आणणं याच्यामध्ये प्रचंड जो डेफिसिट आहे तो गेली अनेक वर्षाचा आहे. आणि जे सर मगाशी म्हणाले युनिव्हर्सल बेसिक इन्कम, याच्यामध्ये काही लोकांना दिला पाहिजे, म्हणजे काही अंशी त्याची गरज आहे, पण ते अंश हळूहळू वाढत गेला. म्हणजे आता आम आदमी सरकार दिल्लीमध्ये काय करतंय तर ते मुलांना रोजगार कसा करायचा, उद्योजक कसं व्हायचं हे शिकवते. हे व्हायला पाहिजे सगळ्या देशभर. तुम्ही फक्त सिलेबस चोरलाय, त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याचं स्किल नाही चोरलेलं. या माझा सरळ आरोप आहे महायुती सरकारवर. तुम्ही त्या योजना तिकडून इकडे उचलून आणताय आणि ते आपल्या असल्यासारखं भासवत आहे, पण तिकडे योजना ज्या वेळेला राबवल्या जातात त्यावेळेला बजेट हे प्रॉफिटमध्ये. बरोबर. तिथं कर्ज काढलेलं नाही. बरोबर. इथल्या ज्या योजना राबवल्या जातात त्या आज 7,80,000 कोटीचं कर्ज महाराष्ट्र शासनावर आहे आणि पुढच्या योजना राबवण्यासाठी ते कर्ज घेतलं जाणार आहे. हा बेसिक फरक आहे. आणि त्याच्यामुळे या योजना राबवताना फक्त सिलेबस सोडलेला आहे, त्यांनी काही इम्प्लिमेंटेशनचा स्किल आत्मसात केलेलं नाही. हा या दोन्हीमधला प्रचंड फरक. आणि स्किल इंडियामध्ये आपल्याकडे बेसिक स्किल जी आपल्याकडे जातीय सिस्टीम वगैरे जी काही होती ती आता ती असू नये इथपर्यंत ठीक आहे, म्हणजे त्या जाती असू नयेत, पण ते स्किल सुद्धा वापरायची कला. आपल्याकडे वेगवेगळी महामंडळ झाली, चर्मकारांसाठी झालं, कुंभारांसाठी मातीकला मंडळ झालं, व्यवहारांसाठी वेगळं झालंय. पण त्याच्यातून जे स्किल बेसिक स्किल पूर्वीपासून आलेलं आहे त्याचा वापर आपण कधी करणार आहोत. म्हणजे माझ्या माहितीत तर असं आहे की गेल्या 2 महिन्यांमध्ये शेवटच्या कॅबिनेट मिटिंगच्या अगोदर एकूण 17 वेगवेगळ्या जातींचे महामंडळ, 27 जातींची महामंडळ झाली आणि त्याच्या अगोदर 17 एक्झिस्टिंग होती. हो, म्हणजे आपण नवीन जात व्यवस्था निर्माण करतोय का मग? नाही, त्या महामंडळामध्ये जात व्यवस्था होणार नाही. कारण ठीक आहे, काही व्यवसायाला ते प्रोत्साहन आहे ते. म्हणजे ते मागासवर्गीय महामंडळामध्ये अशा 12 बलुतेदार सगळेच येतात ते. पण सर मग बेसिक प्रश्न राहतो ना, मग डिकास्ट कसं व्हायचं ना? तो फार वेगळा मुद्दा आहे, तो काही इथला चर्चेचा विषय नाही. तो करायचा झाला
तर मग ते अगदी केरळची ज्या कोणी बाई होत्या ऍडव्होकेट ज्यांनी जात नसावी म्हणून हायकोर्टात लढा दिला आणि शेवटी त्यांच्या प्रमाणपत्रावर जात नाहीये, तो बऱ्याच जणांना करायचा आहे, पण तो वेगळा मुद्दा. ही सिस्टीम आणखी बऱ्याच काळ अशी चालू राहील. त्याच्यातून मार्ग काढायचा, जात विरहित म्हणण्यापेक्षा सगळ्या जातीला एक समान आणणं हा त्याच्यातला एक आपला. मी मध्ये तुम्हाला परत थांबवतो, मी झगडे सरांकडे जातो. सर, महाराष्ट्राचं एकूण बजेट जे त्यातलं मला वाटतं जवळपास 50% जास्त पेन्शन, पगार या सगळ्या गोष्टींसाठी, निवृत्ती वेतन या सगळ्या गोष्टींसाठी जातो. मग उरलेल्या पैशातनं या योजना राबवायच्या, विकासाची बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरची कामं करायची. खरंच महाराष्ट्र शासन 1 ट्रिलियनची इकॉनॉमी 2028 पर्यंत होईल का? याचा बोजा किती पडत असेल आणि हे खरंच लोकांपर्यंत शेवटचा 1 रुपया पोहोचत असेल का? कारण यामध्ये असं आहे की खरं लोकांना 1 ट्रिलियन, 3.5 ट्रिलियन किंवा जगाची जी अर्थव्यवस्था आहे ते 106 ट्रिलियन हे असं खूप मोठं वाटतं. पण आपण बेसिकली बघतो की आपल्याकडे ज्यावेळेस हे 1 ट्रिलियन म्हणतो, ठीक आहे, आपले 1 ट्रिलियन नाही, महाराष्ट्राची 2 ट्रिलियन झाली, काही फरक पडणार आहे का याचा विचार केला पाहिजे. प्रश्न असा आहे की आपल्याकडे अजूनही जे प्रश्न आहेत त्याची व्याप्ती खरं म्हणजे राज्य शासनाने बघितली पाहिजे की जे मोठे प्रश्न आहेत त्याच्याकडे त्यांचं जास्तीत जास्त लक्ष असलं पाहिजे आणि छोट्या प्रश्नाकडे कमी पाहिजे. आता आपल्याकडे जो तुटपुंज साधन सामुग्री आहे, कारण कर्ज आहे 7,80,000 कोटी आणि नंतर पगार आणि पेन्शनवरती होतो, राहिलेला तुटपुंज आहे, तो तुटपुंजा पैसा आहे कुठे वापरायचा, बरोबर, त्याची प्रायोरिटी पाहिजे. प्रायोरिटी अशी पाहिजे की ज्याच्यामुळे रोजगार वाढेल, ज्याच्यामुळे तुमचं व्यवसाय वृद्धी होईल आणि ज्याच्यामुळे लोकांना अर्थार्जन होईल, अशा पद्धतीने पाहिजे. आता हे सगळं करताना लोकसंख्येला विचारात घेतली पाहिजे. लोकसंख्या कशी आहे की आपल्याकडे आजही 50-55% महाराष्ट्रातले लोक हे डायरेक्टली आणि इनडायरेक्टली शेतीवरती अवलंबून आहेत आणि त्यांच्याकडून फक्त 12% GDP मिळतो. त्यामुळे पहिला तुमचा फोकस कुठे पाहिजे की शेतीवरचा GDP हा 50-55% देऊन ठेवायचा आहे किंवा मग शेतीवरचा अवलंबित्व तुम्हाला परत 12% आणायचं, जे अमेरिकेने केलंय. अमेरिकेमध्ये फक्त 1% लोकसंख्या ही शेतीवरती अवलंबून आहे आणि 1% GDP त्यांचा शेती होतो. असं काही महाराष्ट्र शासन करते का? हा जो त्यांच्याकडे उपलब्ध असलेला पैसा आहे तर करत नाही. कारण करत असतं तर आत्महत्या कशाला झाली असत्या मग, किंवा तुम्ही हा पैसा वापरला, हा चांगली गोष्ट आहे की मोठी धरणं बांधली, तुमचे कृष्णा खोरे, अमुक खोरे, तमुक खोरे, हे सगळे खोरे केले, मग त्याचे बॉन्ड्स काढले, आता बॉन्डचं रिडम्पशन चालू असेल. ह्याच्यामधून किती टक्के शेती, ॲडिशनल शेती तुमची सिंचनाखाली आली आणि ज्याच्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं, असं स्टॅटिस्टिक्स राज्य शासन याच्याकडे दाखवत आहे का? त्यामुळे मला असं वाटतं की ही जी तुटपुंज जे आहे की पगार आणि हे जाऊन ते करतायत काय, तर करतात असं आहे की लोकांना दाखवण्यासाठी की आम्ही अमुक केलं, तमुक केलं, तमुक केलं, हे रोड केला, ते रोड केला, ते रोड करणं चांगलंच आहे. पण ते करताना तुम्हाला बेसिक गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. बेसिक गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर मग लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका मामे भाऊ अशा पद्धतीनेच तुम्हाला तिकडे जावं लागेल. महाराष्ट्राची परंपरा अशी नाही आहे. महाराष्ट्राची परंपरा अशी आहे की आपण प्रगत राज्य का झालो तर आपण महाराष्ट्रामध्ये MIDC, सिडको अशा मोठ्या प्रमाणामध्ये त्यावेळेस केलं किंवा इंजिनिअरिंग कॉलेजेस आणली, एक मॅनपॉवर तयार केली, स्किल मॅनपॉवर तयार केली आणि मग महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही देशामध्ये चांगली झाली. पण आता काय झालंय की आपण उलट्या दिशेने चाललेलो आहोत. आपली अर्थव्यवस्था आता महाराष्ट्राचा तुम्ही बघितलं असेल की देशातील GDP मध्ये जो नंबर होता की 15% GDP देशाचा महाराष्ट्राचा असायचा, पण 2010 नंतर तो किती गेलेला आहे, तर तो 13% येऊन पोहोचलेला आहे, तो श्रिंक होतोय. बरोबर. आता हे जे आहे याच्याकडे प्रशासनाने म्हणजे चीफ सेक्रेटरी, सगळ्या सेक्रेटरीजने खरं राजकीय नेतृत्व सांगितलं पाहिजे, फाईलवरती लिहिलं पाहिजे की काय केलं पाहिजे. मला असं वाटतं की असं होऊन दिसत नाही आहे आणि राजकीय नेतृत्व मग केवळ इलेक्शनला जिंकणं आणि पुन्हा सत्तेत येणं या फेऱ्यामध्ये महाराष्ट्र अडकलेला आहे. मला कुमार सरांकडे यायचं आहे. सरांनी आता एक मुद्दा काढला जो चर्चेतला मुद्दा पण जलसिंचनाचा, की किती जमीन जलसिंचनाखाली आली आहे आणि किती नाही आली. मला वाटतं याच्यावरती महाराष्ट्र सरकारने व्हाईट पेपर पण काढला होता रिसेंटली आणि तेव्हा 2011च्या दरम्यान मला वाटतं तो आलेला, तेव्हा 0.1% जमीन गेल्या 10-8 काहीतरी वर्षांमध्ये जलसिंचनाखाली आली. तर त्याच्यावरती तुम्ही काही पाहिलंय का? काय त्याचं स्टेटस आहे ते तुम्ही सांगू शकाल? जलसिंचन आता आपण इकडे 70,000 कोटी वगैरे सोडून देऊ, परंतु जेवढा खर्च झाला म्हणजे आता हे सोडायचंय 70,000 कोटींचं राजकारण. सोडायचं म्हणजे तो पैसा करू आपण, पण सोडून देऊ म्हणजे आरोप सोडून देऊ. ते तर म्हणतात की हा असा घोटाळा झालेलाच नाहीये, नसेल, क्लीन चिट मिळाली. मग जे तुम्ही मगाशी म्हणालात किती क्षेत्र सिंचनाखाली आलं आणि सिंचनाखाली आला हा भाग वेगळा, याच्यामध्ये भ्रष्टाचाराचे 3-4 लेयर आहेत. येस येस. सिंचनाखाली आमची शेती आलेली आहे, बरोबर. तिथं पाणी पुरवठा सहकारी योजना आहे. येस.
आंब्याच्या शेतीला पाणी मिळतं, त्याचा आम्ही महिन्याला पैसे देतो, वर्षाला पैसे देतो, त्याच्यातून आम्हाला पाणी मिळतं. त्या काळात ते जलसिंचन योजना म्हणून आमच्या शेतीवर तो बोजा पडलेला आहे. भूविकास बँकेचा भूविकास बँक गेली, आज तागायत तो बोजा तसाच आहे. आमच्या शेतीतल्या मिळणाऱ्या उत्पन्नातून तुम्हाला जे काही शेतीतून उत्पन्न हवं आहे त्याचं किती मिळतं, तर त्याचं उत्तर 0 आहे. म्हणजे जलसिंचनाखाली शेती आली म्हणजे नेमकं काय झालं, फक्त ती भिजली की त्याच्यापासून उत्पन्न वाढलं. पण तुम्ही जे मगाशी म्हणाल पर्सेंटेज, किती पर्सेंट आहे आता जलसिंचनाखाली शेती? पण जलसिंचन हा एक भाग झाला. गाव तिथं शेततळ, आणखी काय शिवारयुक्त पाणी अडवा पाणी जिरवा, कोल्हापूर धरण, अशा योजना, याच्यातून खरं तर आतापर्यंत महाराष्ट्रातली 100% जमीन सिंचनाखाली यायला पाहिजे होती, ती आजही आली नाही. याचा अर्थ हे जल कुणाच्या तरी म्हणजे पोटामध्ये गेलेलं आहे, ते सामान्य माणसापर्यंत पोहोचलं नाही. आणि अशा ज्यावेळी योजना राबवतात त्यावेळेला फक्त त्याच्यातून खर्च किती करायचा याच्याकडे बघितलं जातं. जसं साधारणपणे आता सर त्याच्यावर जास्त बोलतील. प्रत्येक तुमच्या कामाचं मूल्यमापन, त्याचं काम झाल्याची जशी त्याला सर्टिफिकेट द्यावं लागतं, युटिलिटी सर्टिफिकेट, बरोबर, संपूर्ण राज्यामध्ये नव्हे देशामध्ये दिलेला पैसा आणि त्याच्यातनं मिळालेला आउटपुट, याचं युटिलिटी, याचं कधीही मूल्यमापन झालेलं नाही. ते व्हायला हवं. आणि हे का होत नाही याचं कारण एकच आहे, प्रशासकीय अनास्था नाही, शासकीय आणि प्रशासकीय असं म्हणू. प्रशासकीय जास्त आहे कारण त्यांचं एक काम होतं, राजकारण्यांना कळत नाही असं पण आजही गृहीत धरू. म्हणजे तुम्ही तरी झारीतल्या शुक्राचार्यांना पकडायचा प्रयत्न करताय. तोच तर महत्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये. म्हणजे जर एखाद्या राजकारण्याने ठरवलं की मला ही योजना पाहिजे आणि जर कोणी सांगितलं अधिकाऱ्यांनी की ही बसत नाही, याचा आउटपुट 0 आहे, तर राजकारण्याची हिंमत नाही होणार की ही योजना पुढे ढकलायची. साधं उदाहरण देतो. आता हे अगदी छोटं उदाहरण आहे, याच्याशी संबंधित नसलं तरी, मुलांची उंची मोजण्याचं यंत्र आमच्याकडे शाळामध्ये त्यावेळेला पेन्सिल आखली जायची, त्याचं मीटरवर 1 इंच लिहायची झाली. यांनी आता अंगणवाडीच्या मुलांचं उंची आणि वजन मोजण्याची, वजन सुद्धा 4 वर्षाच्या खालचं वेगळं आणि 4 वर्षाच्या मुलांचं वेगळं वजन मोजण्याची यंत्रणा घ्यायची, उंची मोजण्याचं यंत्र घ्यायची, याच्यावर करोडो रुपये घालवले. आता आरोग्य ATMs, नुसता हात लावला की 5 मिनिटात रिपोर्ट मिळणार होतं. काही करोड रुपये खर्च केलेत. एक ATM अख्ख्या महाराष्ट्रात चालू नाहीये. बरोबर. इथं हे जलसिंचनासारख्या जाहीर योजना आहेत. आपण सर एका गोष्टीवर चर्चा करू. हे जे शासकीय योजनांचं ऑडिट होणं गरजेचं असतं, ते शासनामध्ये खरंच केलं जातं का, आणि ते केलं गेल्यानंतर त्याचे रिपोर्ट्स पब्लिक होतात का? यामध्ये असं आहे की शासनाच्या योजनाचं ऑडिट होणं गरजेचं असतं, पण आपल्याकडे ऑडिटची संकल्पना घटनेमध्ये संविधानामध्ये दिल्याप्रमाणे ती कंट्रोलर ऑन ऑडिटर जनरल ही कशापर्यंत मर्यादित आहे की तुमच्या आकड्यापर्यंत मर्यादित आहे, किती पैसा खर्च झाला आणि तो झाला की नाही. पण त्याचं फिजिकल ऑडिट या देशाने कधी बघितलेलंच नाहीये, आजही नाहीये. म्हणजे देश स्वतंत्र झाल्यानंतर 76 वर्षानंतर सुद्धा फिजिकल ऑडिट, या रस्त्यावरती एवढा खर्च झाला, समजा 5 कोटी खर्च झाला, त्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल मिळालं का, टेक्निकल सँक्शन झालं का, आणि मेजरमेंट बुकमध्ये 5 कोटी खर्च झाल्याची नोंद आली का, एवढं झालं की ते ऑडिट झालं, फार चांगलं आहे. पण तिथे प्रत्यक्ष तेवढी खडी पडली का, डांबर पडलं का, व्यवस्थित केलं का, त्याचं फिजिकल ऑडिट होत नाही. हे देशाचं दुर्दैव आहे या पद्धती. आणि मग बिहारमध्ये आपण बघतो की पूल पडले किंवा अमुक झालं किंवा तमुक झालं, किंवा महाराष्ट्रामध्ये खेकड्यांनी धरण पोखरलं, तर हे असं फिजिकल ऑडिट, किंवा दरवर्षी महाराष्ट्रामध्ये खड्डे पडतात. तर हे जे प्रकार आहेत आपल्याकडे ऑडिट होतं, फिजिकल ऑडिट होत नाही. आणि जे फायनान्शियल ऑडिट जे होतं किंवा अकाउंटिंग होतं ते सुद्धा अशा पद्धतीने होतं की जनतेपुढे येत नाही. आणि जनतेपुढे जरी आलं तरी ते होत नाही. आता जसं की महापालिकेचं ऑडिट 3 यंत्रणा करतात. एक तर महापालिका स्वतः करते, त्यांचा एक ऑडिटर असतो. दुसरी की राज्य शासनाने ऑडिटर करण्याची त्यांची टीम असते, आणि AG असतो केंद्र शासनाचा. आणि त्यांचे रिपोर्ट हे तुमच्या वेबसाईटवरती असायला पाहिजेत. असे रिपोर्ट किती नागरिक वाचतात, असं काहीच घडत नाहीये. मला वाटतं त्यासाठी तुम्ही एक योजना पण आणलेली होती, ती मी लोकांना सांगू इच्छितो की पुण्यामधली जी लोक हा व्हिडिओ बघत असतील त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. आपल्यासोबत विजय कुमार सर आहेत, जे स्वतः RTI ॲक्टिव्हिस्ट राहिलेले, RTI ॲक्टिव्हिस्ट लोकांचं संमेलन भरवणारे आहेत, आणि आपल्यासमोर महेश झगडे सरही आहेत.
सरांनी पुणे महानगरपालिकेत असताना दर सोमवारी दुपारी 3 ते 5 या वेळेत पब्लिक रेकॉर्ड जे ते पब्लिकसाठी ओपन ठेवलेलं होतं. मला वाटतं याच्याबद्दल जर तुम्ही आम्हाला थोडं सांगितलं तर ते जास्त गरजेचं असेल. यामध्ये असं आहे की मी बरंचसं क्रेडिट विजयजी आणि यांच्या जे सहकार्य त्यांनाही देईल, पण मी माझी सुरुवात कशी झाली मी ते सांगतो. की ज्यावेळेस बघितलं की अमुक अधिकारी कुठे गेले, एचओडी तिकडे गेले की नाही, अपील आहे तिकडे गेले, अपील आहे तिकडे गेले. अपील कशाचं? आरटीआयचं अपील. पुण्यातला नागरिक चोखंदळ आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणात तो आरटीआय ॲप्लिकेशन करत होता. आणि मग याच्यावरती उत्तर काय असेल तर सुदैवाने यांच्याकडून प्रपोजल आलं होतं की असं काही करावं का. एक तर आरटीआय लायब्ररी म्हणजे सगळे प्रत्येक कागद जो कॉर्पोरेशन निर्गमित करतं त्याचं एके ठिकाणी कुठेतरी कलेक्शन असावं आणि संपूर्णपणे याच्यामध्ये की जे पारदर्शकता यावी. त्यामुळे कुठलाही डॉक्युमेंट तुम्हाला तो उपलब्ध पाहिजे. मग आम्ही तो निर्णय घेतला. अर्थात त्या निर्णयाला खूप विरोध झाला, ते आता सांगण्याचं काही कारण नाही. कुठल्या स्तरावर विरोध झाला खूप विरोध झाला. मला परत मंत्रालयातून झाले की तू असं काय करतोय म्हणून. आता ते विरोध मला नवीन नव्हता. मी ज्यावेळेस साधारणतः तुम्ही साल सांगा म्हणजे लोक आपोआप 2009 ते 2010 दरम्यान. हा विरोध मला नवीन नव्हता. मी ज्यावेळेस 1998-99ला सिंधुदुर्गला सीओ जिल्हा परिषद होतो 98, त्यावेळेस माहितीचा अधिकाराचा कायदा नव्हता. बरोबर. त्यावेळेस मी एक ऑर्डर काढली आणि जिल्हा परिषदेत सगळं रेकॉर्ड ओपन केलं की ज्याच्यामध्ये तुम्ही 20 रुपयाची फी द्यायची आणि कुठले रेकॉर्ड घ्यायचं. आणि प्रॉब्लेम असा झाला की तिथे देवकाते नावाचे आमदार होते सोलापूरचे. त्यांनी प्रश्न टाकला असेंब्लीमध्ये की अमुक अमुक सीओ आहे आणि त्यांनी माहिती आहे तुमचं ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट असताना असं काही केलेलं आहे. आता तो प्रश्न आल्यानंतर मला विचारणा झाली. म्हटलं तर आपली डी होणार. पण त्यावेळेस सुदैवाने मी तो मुख्य सचिवांच्या हस्ते तो कार्यक्रम घेतला होता की असं काही नवीन आहे आणि माझं काही झालं नाही. त्यामुळे हे विरोध हे सगळं ते असं होतंच. प्रश्न असा आहे की याचा लोक वापर करतात का. आता त्यानंतर मी हे जे केलं की हे पुण्यातला यशस्वी प्रयोग झाला आणि लोकांनी खूप वापरला तो, अजूनही ते वापरतायत. तो त्याच वेळेस मी 2010ला मी राज्य शासनाला लिहिलं की पुणे महानगरपालिकेने असा प्रयोग केलेला आहे, तसाच प्रयोग आपण राज्यामध्ये पूर्ण करावा. मी केंद्र शासनाला पत्र लिहिलं, तुम्ही केंद्र शासनामध्ये पण तो करावा. हे कुठेच झालं नाही. म्हणजे ज्यावेळेस मी 2018ला प्रधान सचिव म्हणून गेलो जीएडीचा आणि सुदैवाने हे आरटीआय माझ्याकडेच होतं. म्हटलं मी जे प्रपोजल पाठवलं त्याचं काय झालं तर ती फाईलच सापडत नव्हती. मग ते पुन्हा फाईल तयार करून मग तो त्याच्यानंतर GR निघाला. भारतात मी निवृत्त झाल्यानंतर तो GR निघाला कारण ती फाईल प्रलंबित होती. तो राज्यासाठी लागू झालेला आहे. पण परत त्याच्यावरती असं आहे की नाही हे कशासाठी करायचं आहे आणि असून ते सध्या भिजत पडलेलं घोंगडं आहे. मला असं वाटतं की याच्यामध्ये जी नोकरशाही आहे ही नोकरशाही लोकांना खरं म्हणजे की मोठ्या प्रमाणात जे तुमचं ट्रान्सपरन्सी आहे ती येऊ नये याच्यासाठी असते. आणि मग त्याच्याला मग राजकीय लोक त्याला हे करतात, सहकार्य करतात आणि ज्युडिशियरी सुद्धा सहकार्य करते की ट्रान्सपरन्सी येऊ नये म्हणून. आता हे खरं म्हणजे की देशाचं दुर्दैव आहे की ज्या तुमच्या माहितीचा अधिकार हा लोकशाहीचा प्राणवायू आहे. कारण मतदार म्हणून मीच राजा आहे आणि माझी माहिती मला माहितीच पाहिजे. असं असताना जर होत असेल तर मला वाटतं की लोक पुन्हा एकदा खरं म्हणजे त्याच्यासाठी मुवमेंट झाली. विजयसारख्या कार्यकर्त्यांनी बघा सगळ्यांनी ते देशभर केल्याने तो कायदा आला. पण तो कायदा आता क्षीण होत चाललेला आहे. कायदा नोव्हेर होत चाललेला. याच्याकडे कोणाचं तसं म्हणजे आता लक्ष नाही. मला वाटतं राज्याच्या मुख्य माहितीचे कमिशनर पण बरेच दिवस त्यांची नेमणूक नव्हती. याच्याबद्दल ते सांगू शकतील. पण मला वाटतं हा विषय चर्चेला येतोय जेव्हा तुम्ही दोघे सोबत काम केलेला हा एक इन्सिडन्स आहे. तर मला अजून महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका मुख्यमंत्र्यांना द्याव्या लागणाऱ्या राजीनाम्याबद्दलचा इन्सिडन्स आठवतो. आणि आपण जिथं बसलोय हा इंटरव्ह्यू करायला तिथून ती जागा जवळच आहे. मला वाटतं कुंभार सर जास्त अधिकपणे सांगू शकतील. ती म्हणजे जावई प्रकरण आणि भूखंडाचं प्रकरण. तर त्याबद्दल तुम्ही मला जर सांगितलं तर जास्त चांगलं होईल. इथून काही अंतरावर एक जागा होती जी जागा प्राथमिक शाळेसाठी राखीव होती. ओके. ती 30,000 स्क्वेअर फूट वगैरे जागा होती. आणि 30,000 स्क्वेअर फूट जागा आणि पुण्यातल्या मुख्य जागा प्रभात रोड. ओके. जिथं आपण बसलोय हो काही अंतरावर ह्या जागेवरचं आरक्षण बदलून दुसरीकडे देणं म्हणजे ते मला वाटतं 25 किलोमीटर सुरुवातीला नंतर 2 किलोमीटर अंतरावर द्यायचा प्रयत्न झाला. ह्या सगळ्या बातम्या वर्तमानपत्रात आल्या. जीबीमध्ये चर्चा झाली. त्यावेळेला मीही किंचित पत्रकार होतो, काही पेपरमध्ये काम करायचो मी. त्यावेळेला लक्षात आलं की जीबीमध्ये आणि स्टँडिंगमध्ये चर्चा होते, आवाज उठवला जातो, बातम्या येतात, पण पुढे कोण जात नाही. महानगरपालिकेच्या जनरल बॉडी मीटिंग आणि स्पेशल मीटिंग स्टँडिंग कमिटीच्या मीटिंग मध्ये पण पुढे काही होत नाही. मग हे असे बराच
वर्तमानपत्रात हा उहापोह झाल्यानंतर येस. मी ती वर्तमानपत्राची कात्रड घेऊन PIL दाखल केली. PIL दाखल केली. येस. ती जागा ह्याच्यासाठी राखीव असताना प्राथमिक शाळेसाठी तिथं 11 मधली इमारत उभी राहिली. ओके. सगळ्या यंत्रणांनी सहकार्य केलं. हम्म. त्याच्यामध्ये अनेक मोठे क्रिकेटपटू, पोलीस कमिशनर वगैरे यांचे फ्लॅट्स होते. ओके. मी कोर्टात गेलो. कोर्टाने ती याचिका दाखल करून घेतली. त्यावेळेला RTI नव्हता. त्यानंतर आम्हाला मग कोर्टाकडून त्याचं इन्स्पेक्शन मिळालं आणि मग ते हायकोर्टामध्ये आम्ही केस जिंकलो. त्यानंतर ते अर्थातच सुप्रीम कोर्टामध्ये गेले. सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टाचा निकाल ती बिल्डिंग पाडून टाकावी असा होता. ओके. त्याच्या विरोधामध्ये ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले. सुप्रीम कोर्टामध्ये बरंच काही नाटक झालं. ती इमारतीचा काही भाग घ्यावा, एवढे फ्लॅट घ्यावे, आमूद करावा आणि पालिकेमध्ये तसा ठरावही मला वाटतं मंजूर झाला होता की ती म्हणजे हे महाराष्ट्राचं पहिलं आदर्श होतं. पहिलं आदर्श. पण हे आदर्श यांनी असं केलं की ते वाजवून घेतलं की जे पहिल्या देशामधली पहिली घटना असावी की एक माहिती अधिकाऱ्याने ती जमीन वाचवली. ओके. ती वाचवली. आता मी यांच्या हे झाल्यानंतर यांचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह साईड सांगा. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह साईड जी माझ्या पिरियडमध्ये घडली. मी मे 2009ला तिथे जॉईन झालो कॉर्पोरेशनमध्ये. आणि माझ्या पुढे एक प्रपोजल आलं की गव्हर्नमेंटने म्हणजे यांनी सगळं करून हे झालं होतं की हायकोर्टाने निर्णय दिला होता की ती जमीन परत घ्यावी आणि ती झाली. पण म्हणजे केस PIL दाखल झाली 2009ला दाखल झाली PIL. पण राजीनामा मला वाटतं मुख्यमंत्री केस चालू असताना दिलाय तो. ओके. पण 96च्या दरम्यान ना हा नाही सॉरी 2009 नाही 1998ला PIL दाखल झाली आणि त्यानंतर केस चालू होती जेव्हा तुम्ही अधिकारी मी आलो. तिथे काय झालं की मी आल्यानंतर माझ्या अगोदर 2 महिने आमचं महापालिका आयुक्ताचं पोस्ट रिकामी होती. आयुक्त गेले होते. GR आला. GR काय आला की यापूर्वीचे आयुक्त ह्या मिटिंगला होते. ओके. आणि असा निर्णय झाला की जरी जमीन परत घ्यायची असेल कॉर्पोरेशनला तरी ती न घेता फक्त 2 फ्लॅट घ्यावेत आणि जमीन पुन्हा त्या विकासकाला द्यावी. ओके. म्हणजे हायकोर्टाने निर्णय देऊन सुद्धा महापालिकेच्या बाजूने की राज्य शासनाने असा निर्णय घेतला की ते सगळं परत देऊन टाकावं. त्यातले फक्त 2 फ्लॅट कॉर्पोरेशनने घ्यावे. ते आमच्याकडे आला. आता म्हणजे कसं यांनी जे सगळं केलं होतं त्याच्यावरती पूर्णपणे पाणी फिरले. आणि केवळ कुणी केलं होतं हे राज्य शासनाने केलं होतं जो पक्ष दुसरा होता. बरोबर. मुख्यमंत्री जे जावं लागलं ज्यांच्यामुळे यांच्यामुळे केलं ते वेगळ्या पक्षाचे होते. बरोबर. ते माझ्याकडे आला. आता माझ्यापुढे काहीच नव्हतं कारण मला लगेच फोन सुरू झाले की राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे. तुमच्या आयुक्तांनी पूर्वीची त्याला मान्यता दिलेली आहे. सचिवांचे त्या मिटिंगला होते आणि आता तो तुम्हाला परत करायचं आहे. झालं सुरू. आमच्या जो विधी व न्याय विभागाचे प्रमुख होते त्यांनी सांगितले की आपल्याला हे करावंच लागणार आहे कारण राज्य शासनाचे निर्णय आहेत. पण मग त्याच्यामध्ये प्रश्न असा होता की मी पॉलिटिकल लिडरशिपला विचारलं ते म्हणाला आम्ही काय करणार आहे राज्य शासनानेच केलेलं आहे आणि राज्य शासन आमचंच आहे सगळ्या पक्षाचं. मग मी थोडंसं केलं. मी ती थोडीशी बातमी लीक केली आणि वर्तमानपत्रामध्ये ती आली. आणि बातमी अशी लीक केली की आयुक्ताचा प्रस्ताव आहे की हे मान्य करू नये. राज्य शासनाने शासन निर्णय तो मान्य करू नये. आता एक आयुक्त राज्य शासनाला सांगतोय की तुमचा निर्णय चुकीचा आहे. हे जरा थोडं जास्तच होतं. आणि नंतर मी ते डॉक्युमेंट स्टँडिंग पुढे दिलं. खूप गदारोळ झाला. त्यावेळेस फॉर्च्युनेटली इन द मेन टाइम ती केस सुप्रीम कोर्टामध्ये आली. आमच्या नेहमीच्या वकिलांनी कॉर्पोरेशनच्या शस्त्र टाकली. आम्ही काही करू शकत नाही. आम्ही कलकत्त्याचे एक रिटायर्ड हायकोर्ट जज होते त्यांना केलं. त्यांना ब्रीफ केलं. ती केस तिथे आली हिअरिंगला. आणि इन द मीन टाईम मग हे सगळं चालू असताना स्टँडिंग कमिटीने पण निर्णय केला की देऊ नये म्हणून. आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलं की देऊ नये आणि हे त्यांच्या प्रयत्नामुळे मग ती पुन्हा कॉर्पोरेशनकडेच ती इमारत राहिलेली आहे. थोडासा भाग सांगायचा राहिला याच्यामध्ये. ही जी आपण चर्चा करतोय ही जागा मुख्यमंत्र्यांच्या जावयाने विकसित केलेली सगळी पूर्ण. त्यांचं नाव पण सांगू शकतात मनोहर जोशी त्यांचे जावई. मला वाटतं नवीन पिढीला जी 2000च्या नंतर आहे त्यांना ही गोष्ट माहीत नसेल. सगळ्या प्रोसिजर पूर्ण व्हायच्या आधी तिथं इमारत 11 मध्ये तयार झाली होती. सुप्रीम कोर्टामध्ये हा सगळा राजकीय तमाशा झाला. सुप्रीम कोर्टामध्ये माझ्या वतीने तिथं सांगण्यात आलं की विजय कुमारांची या प्रपोजलला कन्सेंट. माझ्या वकिलांचा मला फोन की अरे काय चाललंय हे. म्हटलं जर मला माहितीच नाही मी कन्सेंट देणार कसा. मग म्हटलं तुम्ही मला काहीतरी SMS पाठवा. मी तो SMS पाठवला आणि पुढे मग माझा कसल्याही तडजोडीला हे नाही मंजुरी नाही असं SMS पाठवल्यावर ते सुप्रीम कोर्टाने फेटाळून सुप्रीम कोर्टाने ही बिल्डिंग पालिकेने ताब्यात घ्यावी किंवा पाडून टाकावी असा निर्णय दिला आणि ती पालिकेच्या ताब्यात आली. त्यानंतर पालिकेने पुन्हा प्रयत्न चालू झाले की तिथं काहीतरी वेगळं चालू करावं. त्याला मी पुन्हा विरोध केला आणि अखेर तिथं आता प्राथमिक शाळा पहिल्या 2 मजल्यावर चालू आहे आणि अजूनही प्रयत्न चालले की बाकीच्या जागेवर काहीतरी वेगळं करूया.
ते आता सुप्रीम कोर्टाला त्यांनी विचारावं आणि करावं. पण ज्या कारणासाठी ती जागा राखीव होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सगळ्या भारताला गाईडलाईन आखून दिले की आरक्षण अम्युनिटी स्पेसेस या का आवश्यक आहे, त्याचं कसं हे करावं, रक्षण करावं. हे असं असतानाही आज पालिकेतही राज्याने जवळपास आज महाराष्ट्रातील 300 आरक्षणं उठवली, रद्द केली किंवा बदललेली आहेत. बरोबर. राज्य शासनाचं हे काम आहे, विजय कुंभारचं हे काम नाही की कोर्टात जाणं ते थांबवणं. बरोबर. अशा आणखी एक बिल्डिंग पडून आहे महाराष्ट्रामध्ये, आपल्या पुण्यामध्ये, ते याच्याबद्दल नंतर बोलू. पण मला याच्यामध्ये वाटतं एक आहे की मला पब्लिक सांगायचं की एक आरटीआय कार्यकर्ता देशव्यापी सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन काय करू शकतो, हे जर प्रत्येकाने केलं तर व्यवस्था बदलू शकेल. बरोबर आहे, बरोबर. सर, मला वाटतं तुम्ही पब्लिक प्रॉपर्टीज बद्दल पण काही स्टॅन्स घेतले तुमच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह याच्यामध्ये, त्याच्याबद्दल जर तुम्ही थोडं कल्पना दिली तर. मी खूप घेतले तसे. म्हणजे मी कलेक्टर असताना सुद्धा की एक 34 एकर जमीन जी होते की पोलीस अकॅडमीसाठी राखीव होती आणि पोलीस अकॅडमीच्या समोरची सेंट्रल बिल्डिंगसाठी. मग त्याच्यामध्ये ती बिल्डिंग ते राज्य म्हणजे खूप काही झालं, म्हणजे खूप मोठं. त्याच्यावरती माझं एक पुस्तक येऊ शकेल. पण एका राज्य महसूल मंत्र्याने ती जमीन परत देऊन टाकली त्या मालकाला, जमीन आरक्षित असलेली जमीन सुद्धा दिली. आता हे खरं म्हणजे की हे सगळं माझा पूर्ण स्ट्रगल, 3 वर्षाचा स्ट्रगल पूर्ण पाण्यामध्ये फिरला गेला. कारण राज्य शासनाला अधिकार असतात, जिल्हाधिकाऱ्यांनी केले ते. सुदैवाने ते महसूल मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला आणि महसूल खाते मुख्यमंत्र्याकडे गेलं. मी मुख्यमंत्र्याला राज्य शासनाच्या विरुद्धच अपील केलं की हे तुमचा निर्णय चुकीचा आहे म्हणून. मग मुख्यमंत्र्यांच्या अरे मीच शासनाने माझ्या विरुद्धच तुम्हाला हे करतो म्हणून. अर्थात ते मुख्यमंत्री चांगले होते, पण त्यांनी तो निर्णय रद्द केला त्यांच्या महसूल मंत्र्यांनी. वर्ष सांगा किंवा नाव सांगा. वर्ष होतं 2003 ते 6. म्हणजे माझ्या माहितीत विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होते आणि निलंगेकर हे त्यावेळेस महसूल मंत्री होते आणि त्यांनी राजीनामा दिल्यानंतर विलासरावांकडे खाते गेलं. आणि ते स्वतः लॉयर होते. आणि त्यांनी मला सांगितले की हे पाहता राज्य शासनानेच निर्णय दिलेला आणि राज्य शासनाकडे होत नाही. म्हटलं साहेब हे मग त्यांना इलिगॅलिटी जी झाली होती ती इतकी मोठी होती की त्यांनी म्हटलं ठीक आहे, म्हणजे तो जरी विकासक गेला हायकोर्टामध्ये तरी हरकत नाही, पण विकासक अजूनही हायकोर्टात जाऊ शकला नाही. ती जमीन अजूनही राज्य शासन ताब्यात आहे. पण आता प्रॉब्लेम ताब्यात जरी असली तरी त्याचा गैरफायदा म्हणून त्याच्यावरती TDR देण्याचं आणि प्रचंड 200-300 कोटी देण्याचं असं काहीतरी चालू आहे असं मी ऐकतोय. म्हणजे की किती भुसभुसीत आहे हे प्रशासन हे त्याच्यावरून दिसून येईल. आता तिचं दुसरं एक मी सांगतो आणि शेवटचं सांगतो, माझ्या करिअरमधला शेवटचा, की याच राज्यामध्ये एका महसूल मंत्र्याने एक 3 कोटीची 40 कोटीची काय जमीन असेल ती 3 कोटीला घेतली, असं कोणी शहरामध्ये झालं. त्यामुळे त्यांचं मंत्रिपद गेलं, त्यांचं राजकीय आयुष्य संपुष्टात आलं. एकनाथ खडसेंबद्दल मला वाटतं तुम्ही बोलताय. हे झालं म्हणजे पूर्ण झालं. मी नाशिकला रिजनल कमिशनर असताना एक केस माझ्यासमोर आली. एक कोलंबिका देवी नावाचं एक संस्था आहे, त्यांचे 200 कोटीची जमीन एक तलाठी आणि तहसीलदाराने एका खासगी माणसाला दिली. आता देवस्थानाची जमीन ही कोणालाही देता येत नाही असं हे आहे. पण त्याच्याकडे जिल्हाधिकाऱ्याने दुर्लक्ष केलं, उपजिल्हाधिकारी केलं, विभागीय आयुक्तांनी केलं, राज्य शासनाने दुर्लक्ष केलं. म्हणजे तुम्ही जिथे एके ठिकाणी 3 कोटीच्या जमिनीच्या बाबतीमध्ये एक पूर्ण मोठ्या नेत्याला तुम्ही संपवू शकता, पण इथे 200 कोटीची जमीन आहे, एक तलाठी आणि तहसीलदार तुम्ही हे करू शकता. मी गेल्यानंतर मग त्याच्यावरती FIR केला आणि ते सगळे ऑर्डर्स कॅन्सल केले. पण मला असं नंतर समजलं की माझी बदली झाल्यानंतर पुन्हा काहीतरी तिथे झालं. म्हणजे हे असे खूप प्रकार आहेत. म्हणजे हे सांगायला खूप आहे, पण एक मला त्याच्यामधून निश्चित वाटतं की अधिकाऱ्यांनी जर ठरवलं तर कुठलाही राजकीय दबाव आला तरी तो व्यवस्थितपणे काम करू शकतो. आपण सरांकडे जाऊयात. कुमार सर, साधारणतः आपल्या भारतामध्ये 140 कोटी लोक राहतात. अन्न सुरक्षेच्या अंतर्गत 85 कोटी लोकांना आम्ही अन्न देतो आहोत दर महिन्याला, असं प्रधानमंत्री आपल्या सगळ्या ओपन भाषणांमधनं सांगतात. मग तुम्हाला काय वाटतं की खरंच असं होतंय का? याच्यामध्ये काय वेगळा स्टान्स तुमचा आहे? हे पहा, शासनाची आकडेवारी आणि वस्तुस्थिती याच्यामध्ये गेल्या काही वर्षामध्ये प्रचंड फरक पडला आहे. म्हणजे शासन ज्यावेळेस सांगतं की 85 कोटी लोकांना ते देतात, तर त्यासाठी येतं कुठून ते मुळात, आणि ते पोचतं कुणापर्यंत, मग त्यांच्यापर्यंत पोचतंय किंवा याच्यामध्ये व्हायला काय हवं आहे? खरं तर ज्यांच्यापर्यंत पोचतंय त्यांची यादी, त्यांची नावं ही सगळ्यांना समजली पाहिजेत. परंतु त्याची दक्षता कधीही भारतभरात कुठेही घेतली जात नाही. आणि 85 कोटी लोकांना आपण जर असं फुकट अन्नधान्य देत असू तर मग आपण कुठेतरी कमी पडतो.
म्हणजे त्यांच्यासाठी त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन निर्माण करू देण्यामध्ये किंवा कदाचित असं असेल की त्यांना एवढं विकलांग बनवण्यामध्ये काहीतरी वेगळा हेतू असेल, तो राजकीय असेल कदाचित. म्हणजे ज्या गोष्टीचा आपल्याला अभिमान वाटू नये त्याच्यावर ते कॉलर टाईट करून घेत आहेत. हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे. 85 कोटी लोक स्वावलंबी झाले, त्यांना अन्नधान्य मिळालं, ही अभिमानाची गोष्ट असेल. पण त्यांना आम्ही एवढं अवलंबून ठेवले आणि त्यांना भुके मरून देत नाही. पण ही आकडेवारीवर माझा विश्वास पण एक विचार तर असा आहे ना की लोकांना जर बेसिक गरजा त्यांच्या पूर्ण झाल्या तर ते वेगळ्या गरजांकडे जातील, वेगळं अपब्रिंगिंग त्यांचं होईल, असाही विचार. करेक्ट. हेच पाहिजे की तुम्हाला कुठपर्यंत सवलत पाहिजे, जोपर्यंत तुम्ही सक्षम होत नाही तोपर्यंत. तुम्ही वर्षानुवर्षे ते सांगताय की आम्ही एवढ्या लोकांना घरं दिली, पुढच्या काळात एवढ्यानं घरं देणार आहोत. काल 80 कोटी होते, आज 85 कोटी लोकांना आम्ही फुकट अन्नधान्य देतोय. व्हायला काय हवे की आज 85 कोटी असेल तर पुढच्या वर्षी तो आकडा किंवा पुढच्या 2 वर्षात तो 60 कोटीवर आला, 40 कोटीवर आला, 20 कोटीवर आला, असं व्हायला पाहिजे. परंतु ते घडताना दिसत नाही. जसं RTI मध्ये होतं, मी त्याच्यातलं असल्यामुळे मुद्दाम तिथं उत्तर देतो. एकदा माझा बऱ्याच तर याच्यात होते पण ते अधिकारी आले नव्हते. माझं तिथे भांडण झालं. ते सांगायला लागले की या वर्षामध्ये एवढी द्वितीय अपील दाखल झाली. बरं. आणि त्याचा त्यांना अभिमान वाटत होता. ओके. पण त्यांना मी कायद्यातल्या एका गोष्टीचं तरतूद दाखवून दिली की कायद्यामध्ये एवढी तरतूद करायची की शासनाने एवढी माहिती जाहीर करायची की लोकांना माहिती अधिकारात अर्ज करायची गरज पडू नये. बरोबर. अर्ज आणि अपील हा तर फार पुढचा भाग. पण तो आज जागा अजूनही आम्ही महाराष्ट्राला प्रगत का म्हणतो तर 1 लाख अपील पेंडिंग आहेत म्हणून. ओके. जे एवढे लोक RTI वापरतात. पण याचा अर्थ ते संपूर्ण तुमचं मी मुद्दाम इकडून लोकांना समजावं म्हणून मी हे उदाहरण दिलं. याचा अर्थ 85 कोटी लोकांना अन्नधान्य देतो हे अजिबात अभिमानाची गोष्ट नाही. ते खरं असेल याच्यावर माझा विश्वास नाही. आपण पुण्याकडे येऊयात परत. पुण्याकडे येत असताना मला एक जाणीव आहे की नुकताच एक सर्वे आला. त्या सर्वेमध्ये असं म्हटलंय की आफ्रिका, आशिया आणि युरोप या 3 खंडांमध्ये जर सगळ्यात जास्त ट्रॅफिक कुठे असेल त्यातली 2 शहरं अतिशय बेकार अवस्था आहे त्यांची. त्यातलं पहिलं शहर आहे बंगलोर आणि दुसरं आहे पुणे. त्यामधला एक महत्त्वाचा मुद्दा आहे पुण्यातल्या ट्रॅफिकची, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची समस्या. ही सोडवायची असेल तर आपल्याला पुढे कसं जाता येईल? यामध्ये असं आहे की आपल्याला आत्ता कशी सोडवायची आणि भविष्यात ती आणखी विदीर्ण कशी होणार नाही हे पण बघितलं पाहिजे. आपला 2017चा जो DP आलेला आहे त्या DPमध्ये किती ॲडिशनल FSI किंवा TDR अनलॉक झालेला आहे आणि त्याच्यामध्ये किती लोकसंख्या येणार आहे आणि त्यांच्यासाठी रस्ते आणि सार्वजनिक व्यवस्था व्यवस्थित आहे की नाही हे बघितलं पाहिजे. तर माझं असं आहे की मत आहे की हे आत्ताचा जो प्रश्न आहे तो महाकाय असा प्रश्न होणार आहे पुढच्या 10-15 वर्षातच. कारण इतका मोठा FSI अनलॉक झालेला आहे. त्यामुळे हे रस्ते तुमचे 2-3-4 तास तुमचे जॅम लागणार आहेत. मला असं वाटतं की कुठेतरी याचा पुनर्विचार झाला पाहिजे आणि हा केवळ डेव्हलपमेंट प्लॅनमधूनच त्याचा विचार होऊ शकतो. दुसरा, डेव्हलपमेंट प्लॅन आल्यानंतर त्याच्यामध्ये जे रस्ते वायडनिंग करायचे आहे ते किती झाले दरवर्षी याचा कोणीतरी विचार केला पाहिजे. मला असं वाटतं की गेल्या जुना जो DP होता 1987 तो 2007चा त्याच्यामध्ये 30-32% तुमचे तो DP इम्प्लिमेंट झालेला आहे. आता याच्यामध्ये झालेला आहे तो वाईट केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही या वाहतूक आपल्याकडे जो इंटरनल रिंग रोड आहे SCMTR तो 1987ला धरलेला आहे. म्हणजे आतापर्यंत त्याच्यावरती काहीच झालेलं नाही आहे. आणि याचं कोणाचं आहे ते केवळ प्रशासकीय आहे, येणारे जे आयुक्त असतील यांची आहे. कारण त्यांनी पुश केलेलं नसेल. काही ठिकाणी हे जे तुमचा मेट्रो आहे तर मेट्रोचं खरं म्हणजे की नुसतंच 1-2 करून चालणार नाही, त्याचं जाळं उभारलं पाहिजे. हे जाळं उभारण्यामध्ये मग पुढे काय करता आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ही जी बस वाहतूक व्यवस्था आहे ही एकदम निग्लेक्टेड आहे. म्हणजे याच्यामध्ये बस वाहतूक व्यवस्था जर तुम्ही आज जरी लंडनला गेले तरी मेजर त्यांचा जो थ्रस्ट असतो तो बस वाहतूक व्यवस्था आणि आपल्याकडे ते सगळ्यात निग्लेक्टेड आहे. आपल्याकडे तुमचं PCMT तयार केला, एक खाजगी कंपनी तयार केली की ते खाजगी क्षेत्राचा एफिशियन्सी तिथे मिळावी म्हणून. पण तेच आता कॉन्ट्रॅक्टर लावत आहेत. खरं म्हणजे अशा अपेक्षेने नव्हतं. मला असं वाटतं की पुण्याचा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बोजावर अडवलेला आहे. पण आता पुण्यामध्ये मेट्रो पण आली आहे ना सर. नुसती एक रूट आली आहे. ज्यावेळेस आपण मेट्रो म्हणतो, लंडनची मेट्रो 1862ला आली आणि त्यावर एक्सपांड झालेली. आपल्याकडे नुसतं जेव करून चालणार नाही. आणि त्यावेळेस लंडनची लोकसंख्या फक्त 13-14 लाख होते. पुण्याची मेट्रो 13-14 लाख असतानाच आली पाहिजे होती आणि ती एक्सपांड होत राहिली पाहिजे होती. आपण आत्ता आणली आणि थांबलोय कुठेतरी.
ही जोपर्यंत तुमची मेट्रोची व्यवस्था नेटवर्क वाढणार नाही तोपर्यंत ते होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पुणे हे वाढणार आहे. जगातले जे 50 सेंटर्स आहेत, मेगा सेंटर्स आहेत, अर्बन सेंटर्स आहेत, पुणे मुंबई नाशिक हा कॉरिडॉर त्यांनी धरलेला आहे, हे प्रचंड वाढणार आहे. हे वाढताना मग कुठेतरी आपण PMRD आणलेलं आहे. पुण्याची ग्रोथ सीमित करून बाहेर नवीन शहरं वसवली पाहिजे आणि ते इकडे मॅग्नेट तयार केले पाहिजे की पुण्यातली लोकसंख्या तिकडे हे सोडत आहे. हा विचार कुठेतरी तो PMRDमध्ये तो संपलेला आहे. PMRD फक्त बिल्डिंग परमिशन देत आहे आणि त्यामुळे मला वाटतं की पुण्याचे जे प्रश्न आहेत वाहतुकीचे ते अतिशय भयानक होणार आहेत. आत्ताचे तर आहेतच, पण पुढच्या 10-15 वर्षामध्ये मी सांगतो की याला कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नाही आहे आणि मग पुणेकरांना नंतर पश्चाताप होईल की आपण कशा पद्धतीने याच्याकडे दुर्लक्ष केलं. सर तुमचं काय मत आहे पुण्याच्या सार्वजनिक व्यवस्थेबद्दलचं? सर म्हणाले तेच माझं मत आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाची व्यवस्था म्हणजे पुण्याच्या वाहतुकीचा हा लोकांनी विनोद बनवलेला आहे. म्हणजे पुण्याची वाहतूक समस्या सोडवण्यासाठी BRT आली हो आणि पुण्याची वाहतूक समस्या सोडवण्यासाठीच ती रद्द पण करण्यात आली. हो. पुण्याची वाहतूक सोडवण्यासाठी त्यांनी बस थांबवा, काय हात दाखवा बस थांबवा अशी योजना आणली, परत ती थांबली. पुण्याची वाहतूक व्यवस्था सुधारत याच्यासाठी नाही की राजकीय व्यवस्थेलाही सुधारू द्यायची नाही आहे. त्यांचे इंटरेस्ट कुठेतरी इंधन लॉबी असेल किंवा त्यांच्याशी निगडीत असावेत. त्यामुळेच ही कंपनी केली तुम्ही, PMT एकत्रीकरण केलं आणि परत कॉन्ट्रॅक्टरना ते देत आहे तुम्ही सगळं चालवायला. पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये जर सगळ्यात महत्त्वाचं योगदान असेल तर ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था. SCMTR आली, काय झालं पुढे त्याचं? ती बंद पडली. त्याच्यामध्ये जे काही शेकडो एकर जमीन आली होती त्या रस्त्याखाली ती कुणी खाल्ली, कुणी त्याच्यावर TDR घेतला याचा काही हिशोब लागत नाही आहे. जोपर्यंत ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे सक्षम होत नाही तोपर्यंत ही वाहतूक व्यवस्था ही सुधारणार आहे. त्या मानसिकतेचं सरकार, त्या मानसिकतेचे लोक जोपर्यंत महापालिकेत येत नाहीत तोपर्यंत ती सुधारणार नाही. पण महानगरपालिकेने आता बसेस आणल्या, ग्रीन पुणे, क्लीन पुणेकडे चाललोय आता आपण. ना उद्या तुम्ही त्याच्यामध्ये सोन्याचे कोट घालाल पण आतमध्ये सरळ जसं मगाशी म्हटले, आज जर बॉडी सडलेली आहे तर तुम्ही काय बसेस आणा, नाही तर उद्या विमान आणा, नाही तर आणखी काय आणा. जल वाहतुकीचा पर्याय पुण्यात खुला होता, पण आता ती बेडे पुलापासून ते पुढे कसं जाणार आहे जल वाहतूक हे मला माहिती नाही. पण असे सगळे विनोदी काही तुमचं ते मध्यंतरी ट्राम होती, मध्यंतरी काहीतरी आणखी लाईट मेट्रो होती. खरंच आपण आपल्या सार्वजनिक मला पूर्ण करू दे की नाही, कुठली तरी जपानची कंपनी ते पुण्यात येऊन सर्वे करून जाते, नंतर आपले लोक नाचायला लागतात. काही लोक इथले स्टँडिंग कमिटीमधले उठतात, तिकडे जाऊन पाहणी करून येतात आणि इकडे काहीतरी म्हणजे मेट्रो रेल आणूया. तुम्ही काही आणू नका, पुण्याची व्यवस्था पुणेकरांवर सोपवा आणि पुण्याची फक्त सार्वजनिक व्यवस्था चालू करा व्यवस्थित. काही जगातली कुठली व्यवस्था बघायला जायची गरज पडणार नाही. पण पुणेकर सायकलवर फिरणारा पुणेकर आता कारमध्ये जायला लागला नाही. सायकलवर पुणे जो फिरत होता त्याचे सायकलवर फिरण्याची क्षमता, त्याचे सारखे ट्रॅक तुम्ही कमी केले. ज्या एका ट्रॅकवर 5-5 वेळा खर्च केला आहे, परंतु 1 फुटाचा जो सुद्धा ट्रॅक नाही. आता सुद्धा जर तुम्ही बघितलं हे ट्रॅक व्यवस्थित ठेवायचे कुणी. सायकल चालवायला पुणेकरांना आवडत नाही असं मी म्हणणार नाही. पुण्याचे जे आयुक्त होते आता ते सेवेत आहेत की नाही मला माहिती नाही, अशा फॅन्सी योजना बरेच आयुक्त आणतात. दर मंगळवारी सगळ्या अधिकाऱ्यांनी सायकलवर यायचं. काय झालं त्याच्या पुढे? तीच योजना जर चालू राहिली असती, म्हणजे हे जे सरकारी अधिकारी येतात त्यांच्या योजनांना काही किंमत आहे की नाही, की एक अधिकारी आला की यांनी सांगायचं डावीकडनं चाला, दुसरा आला की उजवीकडनं चाला. लोकांनी कुठून चालायचं लोकांना कळतच नाही. हे सायकल ट्रॅक नीट करायचे कुणी? बरोबर. आणि इथं पुन्हा प्रश्न येतो की जबाबदारी कुणाची? ही जबाबदारी 100% प्रशासनाची. हे सायकल ट्रॅक गेले कुठे? एकेका ट्रॅकवर 1.25 म्हणजे त्या ट्रॅकचे पैसे DP मधल्या रस्त्यामध्ये आहेत त्या खर्चामध्ये. त्यासाठी परत सायकल ट्रॅकसाठी आणखी वेगळे पैसे आहेत, सायकल ट्रॅक फर्निचरसाठी आणखी वेगळे पैसे आहेत. एका कामासाठी 3-3 वेळा खर्च करूनही जर ते ट्रॅकवर नसतील तर प्रशासनातलं कोणतरी त्यासाठी जबाबदार आहे. त्याला खरं तर जेलमध्ये असायला हवं, परंतु ते आता सुदैवाने अजूनही पालिकेच्या खुर्चीमध्ये सगळ्या गोष्टींचा उपभोग घेत आहे. मला अजून दुसरा प्रश्न आहे की महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्र हा शेतीप्रधान सगळ्यात मोठं राज्य असावं, तर महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांच्या समस्येबद्दल तुमचं काय माहिती आहे? भाव, महागाई याबद्दल तुम्हाला काय? हा एक मोठा विनोद आहे. कारण काय होतंय की बाकीचे लोक जे शेती म्हणजे ज्यांचा शेतीशी संबंध नाही ते फक्त एकाच गोष्टीकडे बघतात की महाराष्ट्रातले उमेदवार जे उभे राहिले त्यांची ज्यांची शेती आहे ते कोट्याधीश आहेत आणि त्यांना वाटतं की शेतीतून कोट्यावधीचं उत्पन्न येतं. आज जर तुम्ही विधानसभेला उभे राहिलेल्यांची यादी बघितली तर बहुतेक जे काही धनवान कोट्याधीश आहेत त्यांची शेती आहे.
पण ते आमच्या शेतीत आम्हाला उत्पन्न मिळत नाही, आम्हाला इकडून तिकडे पैसे घालावे लागतात. शेतकऱ्यांना जर काही करायचं असेल तर जसं मी मगाशी सांगितलं, त्यांच्या लॅब्स वाढा, त्यांना चांगले गुणवत्तेचं बियाणं द्या, त्यांच्यासाठी चांगल्या विमा योजना असू द्या. लॅब्स वाडा म्हणजे कुठल्या लॅब जे खताची तपासणी, बियाण्याची तपासणी करणार आहे, जसं म्हणजे महाराष्ट्रात होत नाही, फार कमी आहे. जेवढ्या केरळात आहेत, केरळ आपल्यापेक्षा 25% सुद्धा लोकसंख्या नसेल, त्यांच्याकडे आपल्यापेक्षा चौपट आहे. म्हणजे खत, अन्न पदार्थ यांची चौकशी करणाऱ्या बियाणं यांची तपासणी करणाऱ्या लॅब, ओके, यांची संख्या वाढू देत नाहीत. याचं कारण देशातलं सगळ्यात निकृष्ट खत आणि बियाणे हे महाराष्ट्रात दिलं जातं. म्हणजे महाराष्ट्रासमोर शेतकऱ्यांना पिकाला भाव मिळत नाही ही समस्या आहे, जीएसटीची समस्या आहे. त्यात तुम्ही अजून वेगळी समस्या सांगताय, ती म्हणजे यांची टेस्टिंगच होत नाही आणि महाराष्ट्रामध्ये खराब आणि निकृष्ट दर्जाचं विमा कंपन्यांचं खावतं. ओके, आणि या कंपन्यांचं जर तपासणी झाली नाही तर त्यांना विमा मिळणार कशा? मला वाटतं सर याच्याबद्दल अजून मला याच्यामध्ये फक्त तो सप्लिमेंट आहे त्यांच्यासाठी की आपण ह्या समस्येला शेपटीला पकडतो बैलाला तसं केलेलं आहे, त्याला हॉर्नला पकडून असं करत नाही. ते असं आहे की आपल्याकडे 88% इकॉनॉमी जी आहे तिथे प्रोड्युसर किंवा सेवा देणारे त्याचे दर ठरवतात. ओके, तुमचा वकील असेल तर तो सांगतो की मी फी किती घेणार आहे, डॉक्टर असेल तर फी किती घेणार आहे, कोलगेट असेल तर तुम्ही किती काय किंमत आहे. पण शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कोण ठरवतं? खरेदीदार, व्यापारी खरेदीदार ठरवतो, आणि तो व्यापारी आहे आणि तो सेवा क्षेत्रातला आहे. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काहीही फरक पडणार नाही, हे सत्य आहे. याच्यावरती मी एका नॅशनल याच्यामध्ये आर्टिकल लिहिलं होतं की तुम्ही हे करा, आणि ते कसं करता येणं शक्य आहे आणि आत्ता कसं शक्य आहे, कारण टेक्नॉलॉजिकल प्लॅटफॉर्म झालेले आहेत. अमेरिकेमध्ये असे ॲग्रिगेटर प्लॅटफॉर्म्स आहेत की तुम्ही शेतकरी त्या क्लस्टरमध्ये त्यांचं हे ठरवू शकतात आणि त्यालाच आम्ही विकू शकतात. तुम्हाला MSP वगैरे या काही उपयोगाचं नाही आहे याच्यामध्ये, जोपर्यंत तुम्ही त्याला तो राईट देत नाही आहे. आज काय होतं आहे की जो वल्नरेबल आहे, जो वीक आहे, तो शेतकरी श्रीमंतांना सबसिडाईज करतोय. म्हणजे तुमचा 3,000चं सोयाबीन तो विकतो आणि त्याच्यावरती प्रचंड प्रोसेसिंग करून तो कारखानदार आणि हे ते आणि दुकानदार त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नफा कमवत आहेत. म्हणजे कसं आहे की त्यांनी कमी किमतीत करायचं, किंवा तुमचा कांदा जर जास्त आला तर त्या कांद्यामध्ये तुम्हाला त्यांनी कवडीमोल किमतीने करायचं, विकायचं, आणि मग त्याचे भाव वाढायला लागले की ते वाढू द्यायचे नाही आहे. म्हणजे तुम्ही त्या शेतकऱ्याला, श्रीमंत लोकांना सबसिडाईज करायला लावता. हे कुठेतरी थांबलं. म्हणजे 88% इकॉनॉमीला तुम्ही जे करू शकता तसे 12% इकॉनॉमी तुम्ही का करू शकत नाही, ज्याच्यावर तुमचे 55% आहे. इथे शासनाचं हे पाप आहे. म्हणजे हे शासनाची चूक नाही म्हणत मी, शासनाचं पाप आहे. तुम्ही त्यांच्यासाठी काय करता, मी यांच्यासाठी काय करत नाही. हे शक्य आहे का? पूर्वी शक्य नसेल, पण आज हे शक्य आहे. तर लोक हो, आज आपण या भागामध्ये इथेच थांबूयात. पुन्हा आपण भेटूयात आपल्यासोबत आपले गेस्ट विजय कुंभार सर आणि महेश झगडे सर पुढील भागामध्ये असतील. तोवर धन्यवाद.